सोलापूरमधल्या बार्शी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही शिवसेना या भाजपला हरवण्यासाठी एकत्र आलेले आहेत। कितीही आघाड्या स्थापन झाल्या तरी देखील भाजपला हरवता येणार नसल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलंय। अनैसर्गिक युतीला जनता स्वीकारणार नसल्याचा दावा देखील जयकुमार गोरे यांनी केलाय। भारतीय जनता पक्ष हा जिल्ह्यातला आणि राज्यातला सगळ्यात मजबूत पक्ष आहे आणि अनेक लोक अनेक पक्ष ज्या त्या ठिकाणी अस्तित्वासाठी धडपड करत आहेत, तेव्हा आपले अस्तित्व टिकवण्यासाठी महायुती होते, युती आघाडी होते, या सगळ्या गोष्टी चालू राहतात। याच्यावरनं एक लक्षात येतं की भारतीय जनता पक्ष हा मजबूत पक्ष आहे आणि त्याचा पराभव करण्यासाठी सगळ्या पक्षांना एकत्रित यायला लागतं। हे आमच्या पक्षाचं मोठेपण आहे। त्यामुळे पुढे काय चालतंय, माझं म्हणणं आहे की महायुतीतल्या लोकांनी काही आचारसंहिता ठेवल्या पाहिजेत। काय युती झाली आणि राऊतांना काय अधिकृत वाटतं ते त्यांनाच विचारा, मी काय सांगणार आहे। पुढची मोठी बातमी, भाजपनं सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये खातं उघडलंय। भाजपचा पहिला सदस्य बिनविरोध निवडला गेलाय। खारेपाटण जिल्हा परिषदेच्या उमेदवार प्राची इस्वालकर यांची बिनविरोध निवड होतीये। ठाकरेंच्या शिवसेनेला हा एक मोठा धक्का मानला जातो। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार मिनल तळगावकर यांनी माघार घेतली आणि भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे।